की ज्या मॅनेजमेंट सीट्सच्या ॲडमिशन आहेत त्या पण सेंट्रलाइज पद्धतीने त्यांना राबवावं लागणार. आणि त्या पण मेरिट स्वरूपात मेरिट स्वरूपात राबवावं लागणार. बरेचसे बदल यावर्षी झालेले आणि जो फार्मसीचा अर्ज विद्यार्थ्यांना भरावा लागणार तो अतिशय काळजीपूर्वक भरावा लागेल की मागच्या काही वर्षांमध्ये फार्मसीच्या जागा ह्या अचानक वाढलेल्या दिसत आहेत आपल्या राज्यभरामध्ये किंवा देशभरामध्ये. तर कुठंतरी असा एक संशय याच्यामध्ये व्यक्त होतोय की डीएड बीएड सारखी फार्मसीची अवस्था होतीये का किंवा तशी होऊ शकते का? मार्केटला जे पाहिजे ते तुम्ही जर का ॲक्वायर करून घेतले तर 2-3 वर्षातच तुमची ग्रोथ जी आहे ती 10 लाखाच्या वरती तुम्ही जाऊ शकता. पण मेजरली असं समजा तुम्ही की एक 90% स्टुडंट जे आहे ते रिक्रूट होतात. ओके, म्हणजे गुड नंबर, चांगला नंबर आहे. खूप चांगला नंबर आहे फार्मसीच्या बाबतीत. महाराष्ट्रासोबत भारतात तर असं पाहिलं तर हैदराबाद आहे विच इज अ हब फॉर फार्मास्युटिकल इंडस्ट्री. और आपण दीव दमन म्हटलं किंवा बद्दी आहे, सिक्कीम आहे, जे स्पेशल SEZ गव्हर्नमेंटने फॉर्म केलेले आहे आणि तिथे खूप मोठ्या प्रमाणात फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज आहे. तर त्या सगळ्या फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजमध्ये राईट फ्रॉम एक इनिशियल स्टेजपासून तर फायनल तो प्रॉडक्ट मार्केटमध्ये येण्यापर्यंतच्या ज्या विविध अपॉर्च्युनिटीज आहेत तिथे फार्मसीच्या विद्यार्थ्यांना ऑप्शन्स अवेलेबल आहे. सॉफ्ट स्किल जे आहे ते पण तितकेच महत्त्वाचे आहे. तर विद्यार्थ्यांनी स्वतःला सॉफ्ट स्किल, स्वतःच्या सॉफ्ट स्किलवर काम करायचं. म्हणजे त्याचं कम्युनिकेशन स्किल चांगलं असलं पाहिजे, प्रेझेंटेशन स्किल चांगलं असलं पाहिजे, त्याला टीम सोबत काम करता आलं पाहिजे. जर टीम बिल्डिंग ॲक्टिव्हिटी करायची आहे और टीममध्ये काम करायचं आहे तर हे सगळे स्किल त्यांनी ॲक्वायर केले पाहिजे. ज्या क्लिनिकल ट्रायल्स आहे तर त्याच्यात जो डेटा मॅनेजमेंट सिस्टम लागतो आहे ते AI इज हेल्पिंग इन दॅट. तर त्यामुळं आपल्याला जे एक्सपेक्टेड रिझल्ट्स पाहिजे आहे तर ते AI काय होतं आहे की रिझल्ट खूप फास्ट प्रोसेस होत आहे. इंटरनॅशनल मार्केटच्या रिक्वायरमेंट काय आहे? आता तुम्हाला जर का फॉर एक्झाम्पल यू वॉन्ट टू गो अँड वर्क इन जर्मनी और यू वॉन्ट टू गो अँड वर्क इन फ्रान्स, तुम्हाला तिथे जाऊन काम करायचं आहे तर तुम्हाला त्या लँग्वेजेस आल्या पाहिजे. म्हणजे स्वतःच्या त्या लँग्वेजमध्ये, म्हणजे तुमचा एम जर का क्लिअर असेल की मला जाऊन उद्या फ्रान्समध्ये जाऊन काम करायचं आहे तर यू शुड हॅव अ फ्रेंच लँग्वेज प्रोफिशियन्सी तुम्हाला आली पाहिजे. ती जर्मनीत जायचं आहे तर जर्मनी आलं पाहिजे. तर त्या तुमच्या स्किल सेटवर काम करा. तर म्हणजे तिथे पण परत हे 3 गोष्टी आल्याच तिथे की सॉफ्ट स्किल, ज्याच्यात मी लँग्वेज स्किल म्हणतोय ते टेक्निकल स्किल, आणि तुम्ही ते एक्सपर्टाईज गेन करा आणि मल्टिपल सर्टिफिकेशन्स घ्या. सध्या सगळीकडे ॲडमिशनची चर्चा सुरू आहे आणि ॲडमिशन कुठे घ्यायचं आहे, समोर करिअर कसे असतील. ग्रामीण भागामध्ये सध्या सर्वाधिक विद्यार्थ्यांचा जो ओढा आहे याच्यामध्ये मुलींचं प्रमाण थोडंसं जास्त आहे. तो विषय आहे म्हणजे फार्मसीचा. फार्मसीमध्ये मुलींसाठी नंतर त्यांना काय ऑप्शन्स आहेत, फार्मसीमध्ये करिअरच्या काय संधी आहेत, परदेशामध्ये त्यांना कसे करिअर करता येतील, त्याचे पॅकेजेस काय असतात, या विषयावरती आपण आज चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत आहेत आज अलार्ट विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सोहन चितलांगे सरांचा या क्षेत्रातला प्रदीर्घ असा अनुभव आहे. त्यांनी आत्तापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. आणि फार्मसी म्हटलं की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुण्यामध्ये एक नाव समोर येतं आणि त्याच्यामध्ये चितलांगे सरांचं नाव हे आघाडीवर असतं. तर त्यांच्याशीच आज आपण या विषयासंदर्भात चर्चा करणार आहोत. त्यांच्याकडनं फार्मसीविषयीची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. सर, तुमचं लेट्सअपमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू. नमस्कार. सर, पहिला प्रश्न माझा असा होता की यावर्षी इंजिनिअरिंगच्या ॲडमिशन प्रोसिजरमध्ये काही बदल झाले थोडेसे, तर तसं फार्मसीमध्ये काय होणार आहे की ती मागच्या वर्षी जशी प्रोसिजर होती तशीच असेल? नाही, जसं इंजिनिअरिंगमध्ये बदल झाले तसे फार्मसीमध्ये पण ते बदल झालेले आहे. तर गव्हर्नमेंटने आता इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे की यावर्षी 4 राऊंड होणार आहे. ओके. तर मागच्या वर्षीपर्यंत 3 राऊंड्स होते, तर यावर्षी 4 राऊंड होणार आहे. आणि जो म्हणजे काय आहे की मुलांना ज्या वॅकन्सी पोझिशन इन्स्टिट्यूट लेवलला आधी भरल्या जायच्या तर त्यांना इंडिव्हिज्युअल इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन अप्लिकेशन करावं लागायचं. पण आता असं आहे की ते गव्हर्नमेंटने 4था राऊंड सांगितल्यामुळे, शासनाने 4था राऊंड सांगितल्यामुळे त्या सगळ्या सीट्स आता ऑनलाईन पोर्टलवर दिसणार आहे मुलांना आणि ते कोणत्याही कॉलेजेसला ऑनलाईन अप्लाय करू शकणार आहे. तर गव्हर्नमेंटनी ही प्रोसिजर ट्रान्सपरंट केलेली आहे आणि सिलेक्शन प्रोसेसमध्ये पण थोडी चेंजेस गव्हर्नमेंटने केलेले आहे की सेकंड राऊंडमध्ये फर्स्ट 3 ऑप्शन जे दिलेले आहे ते जर का अलॉटमेंट झाली तर त्यांना ती ॲडमिशन कन्फर्म करावी लागणार आहे. तसं त्याच्या जर का 3च्या नंतरचे कॉलेजेस मिळाले असेल तर त्यांना बेटरमेंटची अपॉर्च्युनिटी असणार आहे. आणि थर्ड राऊंडमध्ये 6चा ऑप्शन दिलेला आहे की पहिले 6 कॉलेजेस जर का त्यांना लागले
तर ते 6 कॉलेजेसमध्ये त्यांना ॲडमिशन कन्फर्म करावे लागणार आहे. दे वोंट बी एलिजिबल फॉर द नेक्स्ट राऊंड. पुढच्या राऊंडला ते एलिजिबल नसणार आहे. ओके. हा बदल ह्या वर्षीच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये आहे. आणि हा झाला आपला सेंट्रलाइज कॅप प्रोसेसचा बदल. सेम ह्याच पद्धतीने त्यांनी मॅनेजमेंट सीटच्या बाबतीत पण गव्हर्नमेंटने इन्स्ट्रक्शन दिलेले आहे. तर मॅनेजमेंट सीट्सला यावेळेस मॅनेजमेंटला त्यांनी प्रोव्हिजन दिली आहे की तुम्ही 3 टाइम्स फी चार्ज करू शकता. तर म्हणजे फॉर एक्झाम्पल जर का कॉलेजची फी 1 लाख रुपये असेल तर त्याच्या जागी ते कॉलेज 3 लाख रुपये फी आकारतील. पण ती ज्या मॅनेजमेंट सीट्सच्या ॲडमिशन आहेत त्या पण सेंट्रलाइज पद्धतीने त्यांना राबवावं लागणार. आणि त्या पण मेरिट स्वरूपात. त्या पण मेरिट स्वरूपात राबवावं लागणार. ओके. म्हणजे बरेचसे बदल यावर्षी झालेले आहे. आणि जो फार्मसीचा अर्ज विद्यार्थ्यांना भरावा लागणार तो अतिशय काळजीपूर्वक भरावा लागेल की कारण पहिले 3 कॉलेजेस कुठले घ्यायचे त्याच्यामध्ये नंबर लागेल त्यामुळे काळजी विद्यार्थ्यांना अधिक घ्यावी लागणार आहे. दुसरा विषय सर फार्मसी म्हटलं की असा येतो की म्हणजे प्रत्येकच विषयासंदर्भात हा येतो, इंजिनिअरिंग असेल फार्मसी असेल. तर फार्मसीचा जो काही आता सध्याचा आपला सिलेबस आहे हा इंडस्ट्रीशी तेवढा कनेक्ट आहे का, की इंडस्ट्रीची नीड तो पूर्ण करतो का? कसं आहे ना की अकॅडमिक इन्स्टिट्यूशन त्यांच्या पद्धतीनं पुरेपूर प्रयत्न करतात की इंडस्ट्रीला काय रिक्वायरमेंट आहे त्या पद्धतीने ते सिलेबस डिलिव्हर करायचा प्रयत्न करतात. फार्मसीच्या बाबतीत असं आहे की थ्रू आउट इंडिया फार्मसी काउन्सिलने एक सिलेबस दिलेला आहे. तर जे मेजर सब्जेक्ट्स आहे आणि ज्या मेजर फार्मा इंडस्ट्रीच्या रिक्वायरमेंट आहे तर फार्मास्युटिक्स डिपार्टमेंट आहे जो फॉर्म्युलेशन अँड डेव्हलपमेंटच्या रिलेटेड एज्युकेशन मुलांना देतो. फार्मास्युटिकल केमिस्ट्री डिपार्टमेंट आहे तर ड्रग सिंथेसिस, ड्रग ॲनालिसिस, ॲडव्हान्समेंट इन ड्रग डिझायनिंग ह्या सगळ्या गोष्टींवर फार्मास्युटिकल केमिस्ट्री हा सब्जेक्ट नॉलेज देतो. फार्माकोलॉजीमध्ये विद्यार्थ्यांना प्रीक्लिनिकल स्टडीज म्हणजे ॲनिमलवर केलेल्या स्टडीज, क्लिनिकल स्टडीज म्हणजे ह्युमनवरच्या ट्रायल्स आणि ते ड्रग बायोलॉजिकली आपल्या बॉडीमध्ये कसं ॲक्ट करणार ह्याच्या रिलेटेड जे अभ्यासक्रम शिकवले जातात. फार्माकोग्नोसी हा सब्जेक्ट आहे जिथे नॅचरल प्रॉडक्ट केमिस्ट्री आणि नॅचरल सोर्सेसमधनं हर्बलमधनं जे काय मेडिसिन्स बनतात तर त्याच्याबद्दलचा अभ्यासक्रम. ॲडिशनली आता इंडस्ट्रीच्या रिक्वायरमेंटप्रमाणे रेग्युलेटरी अफेअर्स हा ॲडिशनल सब्जेक्ट ॲड झालेला आहे मास्टर्समध्ये. त्याच्यानंतर QA/QCसाठी लागणारं जे एज्युकेशन आहे. तर आता विद्यार्थ्यांना जो अकॅडमिकली जे कंटेंट द्यायचं आहे ते कंटेंट कॉलेज देतं. त्याच्यासोबत आता काय झालं आहे की ह्या नवीन जे सिलेबस PCIने केलेला आहे आणि पुढच्या वर्षी अजून एक नवीन सिलेबस येणार आहे. म्हणजे नवीन सिलेबस 26-27 पासून इम्प्लिमेंट होणार आहे ॲज पर NEP. तर त्याच्यात मॅन्डेटरीली त्यांना प्रोजेक्ट वर्क टाकलेला आहे. तर 1 वर्षाचा प्रोजेक्ट विद्यार्थ्याला करावा लागतो. तर तो प्रोजेक्ट इंटर्नशिप स्वरूपात असू शकतो. ते इंडस्ट्रीमध्ये जाऊन तो प्रोजेक्ट करू शकता. इंडस्ट्रीच्या कोलॅबरेशनमध्ये ते जाऊन प्रोजेक्ट करू शकतात किंवा मार्केटमध्ये जाऊन मार्केट सर्वे रिलेटेड जे काही ॲक्टिव्हिटीज आहे ते मार्केटमध्ये जाऊन करू शकतात. ॲडिशनली सर्टिफिकेशन्स प्रोग्राम खूप काही आहे. म्हणजे जी मार्केटमध्ये जी सध्या जी डिमांड आहे त्याच्या रिलेटेड कॉलेजेस काय करतात की मल्टिपल सर्टिफिकेशन प्रोग्राम्स घेतात. तर NPTEL आहे, स्वयं आहे. तर हे असे गव्हर्नमेंटचे तर पोर्टल्स अवेलेबल आहे. पण कॉलेजेस त्यांच्या एंडनी विविध सर्टिफिकेट प्रोग्राम्स प्लॅन करतात आणि ते प्रयत्न करतात की विद्यार्थ्यांना जे मार्केट स्किल रिक्वायरमेंट आहे, मार्केटमध्ये जे काही चालू आहे, ज्याची सध्या डिमांड आहे त्याच्या रिलेटेड ते एज्युकेशन द्यायचा प्रयत्न करतात. बरोबर आहे. पण सध्या आता आपल्या देशामध्ये याच्यामध्ये सर्वाधिक नोकऱ्या म्हणजे कशामध्ये उपलब्ध आहेत? भारताचा जर विचार आपण केला संपूर्ण देशाचा तर त्याच्यामध्ये फार्मसीच्या विद्यार्थ्यांना कुठं सर्वाधिक संधी आहेत? आता फार्मसीचा कोर्सेस हा कसा आहे ना की हा एम्प्लॉयबिलिटी जनरेट करणारा कोर्स आहे. म्हणजे त्या कोर्समध्ये एम्प्लॉयबिलिटी व्हॅल्यू खूप जास्त आहे. म्हणजे स्वतः एखाद्याने D.Pharm केलं आहे और B.Pharm केलं आहे तर मिनिमम म्हणजे तो रजिस्टर्ड फार्मसिस्ट तर झालाच. म्हणजे ही कॅन स्टार्ट हिज ओन मेडिकल शॉप, रिटेल शॉप चालू करू शकतात, होलसेल चालू करू शकतात, लोन लायसन्सिंगवर काम चालू करू शकतात. त्याच्यासोबत फार्मा हा जेनरिक मॅन्युफॅक्चरिंगचा हब आहे. म्हणजे सगळ्यात जास्त जेनरिक मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज भारतात आहे आणि वर्ल्डमध्ये तसं पाहिलं तर 3rd नंबरला आपण बाय व्हॉल्यूम म्हणजे जे काही मेडिसिन्स प्रोड्यूस होतात पूर्ण वर्ल्डमध्ये त्याच्यात 3rd नंबरला भारत स्टँड होतो. आणि व्हॅल्यू वाईज 10व्या नंबरला आहे म्हणजे कॉस्ट वाईज. कारण आपल्या इथं लो कॉस्ट मेडिसिनचं मॅन्युफॅक्चरिंग जास्त होतं. मग आता व्हेन वी आर ॲट द 3rd पोझिशन इन द वर्ल्ड म्हणजे तेवढ्या मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी आपल्याकडे आहे. म्हणजे त्या मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीमध्ये जे जॉब लागणार आहे त्या सगळ्या पोझिशन्स विद्यार्थ्यांना अवेलेबल आहे. म्हणजे प्रोडक्शन झालं, QA/QC झालं, पॅकेजिंग झालं, ॲनालिसिस झालं, ह्या सगळ्या अपॉर्च्युनिटीज इंडस्ट्रीमध्ये आहे. सोबत हे जे मॅन्युफॅक्चर झालेले ड्रग आहे ते पूर्ण इंडियामध्ये आणि इंडियाच्या बाहेर त्याचं मार्केटिंग करावं लागतं. तर सेल्स अँड मार्केटिंग आहे, प्रॉडक्ट मॅनेजमेंट आहे, म्हणजे प्रॉडक्टचं डिफरंट पद्धतीने पिचिंग करणं आलं. म्हणजे ह्या रोल्समध्ये स्टुडंट इन्वॉल्ड होतात. आता वी आर एक्सपोर्टिंग ड्रग टू व्हेरियस कंट्रीज.
म्हणजे जवळपास आपण 180+ कंट्रीजला भारतातनं ड्रग बाहेर जातो, म्हणजे फार्मास्युटिकल सप्लाय करतो आपण. तर त्या ज्या प्रत्येक कंपनीच्या रेग्युलेटरी रिक्वायरमेंट वेगळ्या वेगळ्या आहे, प्रत्येक कंट्रीच्या ज्या रेग्युलेटरी रिक्वायरमेंट आहे त्या वेगळ्या वेगळ्या आहे. तर त्या रेग्युलेटरी रिक्वायरमेंटसाठी लागणारे जे डोजियर बनवणे आहे, डॉक्युमेंटेशन बनवणे आहे, तर ज्याला ह्या गोष्टींचं जास्त एक्सपर्टाईज आहे, अनुभव आहे, म्हणजे बेसिक एज्युकेशनसोबत ज्यांनी हे ॲडिशनल सर्टिफिकेशन करून घेतले आणि त्याचं नॉलेज त्यांनी घेऊन घेतलं, तर त्याला खूप जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहे. म्हणजे आपण जॉब ऑपॉर्च्युनिटीची जेव्हा चर्चा करतोय सर, परंतु मागच्या काही वर्षांमध्ये फार्मसीच्या जागा ह्या अचानक वाढलेल्या दिसत आहेत आपल्या राज्यभरामध्ये किंवा देशभरामध्ये. तर कुठंतरी असा एक संशय याच्यामध्ये व्यक्त होतोय की डी.एड. सारखी फार्मसीची अवस्था होतीये का किंवा तशी होऊ शकते का? तर म्हणजे आता हा तुमचा जो प्रश्न आहे तर ह्याला 2 पद्धतीने घ्यावं लागेल. एक म्हणजे फार्मसीच्या म्हणजे करिअर बाबतीत म्हणलं तर नाही. करिअरमध्ये फार्मसीला खूप चांगल्या अपॉर्च्युनिटी आहे. ओके. आपण त्याला ह्या 2 कोर्सेसला कम्पेअर करू शकत नाही. पण तुम्ही जे म्हणताय की काय झालं की आफ्टर कोविड खूप नवीन फार्मसी महाविद्यालय आले आणि त्याच्यामुळे नंबर ऑफ सीट्स खूप वाढल्या. तर जो डिमांड सप्लायचा गॅप आहे तो डेव्हलप झालेला आहे. तर त्यामुळे खूप जास्त फार्मसीज बाहेर येतात आहे आणि त्यांना ज्या अवेलेबल अपॉर्च्युनिटीज आहेत त्या प्रमाणात त्या अवेलेबल अपॉर्च्युनिटी नाही आहे. तर हे जे मशरूमिंग ऑफ फार्मसी कॉलेजेस झालं मागच्या काही वर्षात की त्यांना ज्या परमिशन्स मिळाल्या, तर आता महाराष्ट्र शासनाने पण त्याच्यावर स्ट्रिक्ट ॲक्शन घेतलेली आहे आणि ज्या कॉलेजेसला पायाभूत सुविधा नाही आहे, सोयीसुविधा ज्या पाहिजे, ज्या लॅब्स पाहिजे, ज्या क्वालिटीचं इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे ते नाही आहे, तर त्यांना गव्हर्नमेंटनी सांगितलं आहे की तुम्हाला 1 महिन्याच्या आतमध्ये त्या मिनिमम ज्या काही रिक्वायरमेंट आहे, स्टँडर्ड रिक्वायरमेंट आहे ते पूर्ण करावं लागतील आणि त्या जर का तुम्ही केल्या नाही तर तुम्हाला आम्ही ॲडमिशन प्रोसेसमध्ये सहभागी करून घेणार नाही. तर नंबर जो वाढला आहे त्या नंबरला कंट्रोल करणं गरजेचं आहे आणि पॅरलली मग असं आहे की त्या जे स्टुडंट्स बाहेर पडत आहे तर त्या स्टुडंटमध्ये इंडस्ट्रीला रिक्वायरमेंट स्किल सेट आहे की नाही, इंडस्ट्रीला जे लागतं आहे ते स्किल सेट त्यांच्यात आहे की नाही, ह्याच्यावर कॉलेजेसला काम करणं गरजेचं आहे. जर का कॉलेजेसनी त्याच्यावर काम केलं तर प्रत्येक फार्मसीचा स्टुडंट हा एम्प्लॉयबल आहे, त्याला जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे मार्केट. बरोबर आहे. सर फार्मसी म्हटलं की आत्ता मागच्या काही वर्षापासून आपण असं बघतोय की ग्रामीण भागामधले विद्यार्थी जास्त याच्यामध्ये सहभागी होत आहेत. फार्मसीकडे त्यांचा ओढा वाढलाय. त्याच्यानंतर त्यामध्ये मुलींचं प्रमाण थोडंसं अधिक आहे. येस. ठीक आहे. तर ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये सध्या कशा ऑपॉर्च्युनिटी आहेत आपल्याकडे? तर कसं आहे ना की फार्मसिस्ट हा पेशंट आणि डॉक्टरच्या मदतला एक महत्त्वाचा दुवा आहे, राईट. तर ग्रामीण भागात म्हटलं तर ते फार्मसिस्टचा रोल आला की तिथे मेडिकल शॉप्स स्वतः ते ओपन करतात किंवा ते ज्यांच्या मेडिकल शॉप असणार तिथे वर्किंगला असतात. प्लस प्रायमरी हेल्थकेअर सेंटर्स आहे आपल्या गावोगावी, म्हणजे भारताचा जो कन्सेप्ट आहे तर ते PSCs जे आहे तर तिथे फार्मसिस्टचा रोल आहे. आणि ग्रामीण भागात तो रोल म्हणजे लिमिटेड रोल म्हणता येईल की फक्त डिप्लोमा झालेले जे ग्रॅज्युएट्स आहे, D.Pharm केलेले विद्यार्थी जे आहेत ते तिथे जातील. पण जे B.Pharm केलेले विद्यार्थी आहे, B.Pharm आणि त्याच्यावरचं एज्युकेशन केलेले विद्यार्थी यांना ज्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्या शहरी भागातच आहे. म्हणजे सेल्स अँड मार्केटिंग म्हणा किंवा मॅन्युफॅक्चरिंग युनिट म्हणा, आणि देर आर मल्टिपल हब्स इन इंडिया, म्हणजे वेगळ्या वेगळ्या जागी फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहे. तर त्या जिथे जिथे त्या कंपनीज लोकेटेड आहे त्याच्या रिलेटेड ज्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहे त्या तिथे त्यांना जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहे. तर शहरी भागात जॉब ऑपॉर्च्युनिटीज जास्त आहे आणि ह्या ज्या फार्मास्युटिकल कंपनीज आहे, जसं मी म्हटलं आधी की ह्या कंपनीज खूप वेगळ्या वेगळ्या देशांना ड्रग सप्लाय करत आहे, प्रॉडक्ट सप्लाय करत आहे. तर त्या देशांमध्ये जे लागणारे रेग्युलेटरी गाईडलाईन्सप्रमाणे जे काम करायचं आहे त्याच्या रिलेटेड, प्लस सेल्स अँड मार्केटिंगमध्ये म्हणजे इंटरनॅशनल मार्केटिंगमध्ये मुलांना खूप ऑपॉर्च्युनिटीज आहे. सो म्हणजे त्या पद्धतीनं ग्रामीण भागात मेजरली डिप्लोमा इन फार्मसीचे विद्यार्थी आणि शहरी भागात हायर एज्युकेशन घेतलेले विद्यार्थी त्यांना ऑपॉर्च्युनिटीज आहे. सर फार्मसी म्हटलं असेल किंवा इंजिनिअरिंगमध्ये आपण बऱ्याचशा बातम्या ऐकतो की कोटीचे पॅकेज मिळाले, मोठमोठ्या कंपन्या त्या विद्यार्थ्यांना जॉब ऑपॉर्च्युनिटी देतात. तसं फार्मसीमध्ये साधारण समजा कॅम्पस सिलेक्शनमध्ये जर गेले विद्यार्थी तर त्यांना किती पॅकेजेस मिळतात किंवा काय नेमकं ते पॅकेजेस विषयीची माहिती थोडीशी आम्हाला द्या. आता कसं झालं आहे ना की जेव्हापासून IT इंडस्ट्री भारतात आली तेव्हापासून पॅकेजेसवर डिस्कशन चालू झालं. हा, कारण तिकडे करोडचे पॅकेजेस आपण ऐकतो. 1 कोटी, 1.5 कोटी, 2 कोटी असे पॅकेजेस तिकडे असतात. करेक्ट. पण फार्मसी या बाबतीत ना एक समजून घ्यावं लागेल की फार्मसी हा एक प्रोफेशनल म्हणजे कोर्स आहे
आणि त्या कोर्समध्ये जसे जसे तुमचे स्किल्स वाढत जातील, जसं जसं तुमचं एक्सपर्टाईज वाढत जाईल, तशी तशी तुमची ग्रोथ होणार आहे. तर एंट्री लेवलला आपण जर का म्हटलं, तर जसं मी आधी म्हटलं की फक्त प्लेन बी फार्म करून चालणार नाही किंवा प्लेन एम फार्म करून पण चालणार नाही. आता म्हणजे बी फार्म नंतर एम फार्म करणं तर महत्त्वाचं आहेच, पण ते फक्त तेवढं कॉलेज एज्युकेशन घेऊन चालणार नाही, तर तुम्हाला ॲडिशनल सर्टिफिकेशन करावं लागणार. तर तुम्ही ॲडिशनल काय सर्टिफिकेशन घेताय, मार्केटमध्ये जी डिमांड आहे, जसं मी सांगितलं की रेग्युलेटरी अफेअरला खूप डिमांड आहे. तर मग तुम्ही जर का रेग्युलेटरी अफेअरचं नॉलेज घेतलं आणि तुम्हाला ज्या US FDA बद्दल तुम्हाला माहिती आहे, किंवा तुम्हाला युरोपियन गाईडलाईन्स माहिती आहे, तर ज्या कंपनी US मध्ये काम करतात आहे, युरोपियन रिजनमध्ये काम करतात आहे, त्या कंपनी तुम्हाला तसा पे पॅकेज त्याच्यात ऑफर करणार. आता आपल्या इंडियामध्ये क्लिनिकल ट्रायल्स खूप होतात, तर मग ज्याला क्लिनिकल ट्रायल्सचं एक्सपर्टाईज आहे, म्हणजे एम फार्म बी फार्म केलं आहे, एम फार्म फार्माकॉलॉजी केलं आहे, ॲडिशनली ज्याला क्लिनिकल ट्रायल्सचा अनुभव आहे, तर त्या क्लिनिकल ट्रायल्सचा अनुभव असेल, म्हणजे ड्युरिंग एम फार्म करता करताच तुम्ही जर का हॉस्पिटलमध्ये क्लिनिकल ट्रायल्सच्या प्रोजेक्टवर काम केलं, कारण मी जसं म्हटलं बी फार्ममध्ये पण प्रोजेक्ट आला आहे, कंपल्सरी 1 वर्षाचा प्रोजेक्ट आहे, एम फार्ममध्ये पण तुमचा प्रोजेक्ट आहे, तर तो प्रोजेक्ट त्याच्या रिलिव्हंट तुम्ही केला आणि तुमचे स्किल वाढवले, तर देन यू हॅव अ रेंज. म्हणजे बी फार्मच्या मुलांचं ऑन ॲन ॲव्हरेज इंडियामध्ये पूर्ण आपण म्हणलं, टॉप इन्स्टिट्यूशन पण म्हणलं, तर 1-2.5 लाखापासून तर 5-6 लाखापर्यंत स्टार्टिंग पॅकेजेस बी फार्मच्या विद्यार्थ्यांना आहे. आणि एम फार्मच्या विद्यार्थ्यांना म्हटलं तर त्यांना 4 लाखापासून तर 6-7 लाखापर्यंतचं सुरुवातीचं पॅकेज आहे. पण जसं मी म्हटलं की जर का तुम्ही स्वतःचे स्किल अपग्रेड केले, सर्टिफिकेशन घेतले आणि मार्केटला जे पाहिजे ते तुम्ही जर का ॲक्वायर करून घेतले, तर 2-3 वर्षातच तुमची ग्रोथ जी आहे ती 10 लाखाच्या वरती तुम्ही जाऊ शकता. आणि विथ रिस्पेक्ट टू हायेस्ट म्हणजे तसा प्रोग्रेस पाहिलं तर IT मध्ये कसं असतं ना की एकदा एंट्री करतात, मल्टिपल कंपनीजमध्ये काम करतात, पण आफ्टर सर्टन पिरियड ऑफ टाईम तिथं सॅच्युरेशन येतं. फार्मामध्ये तसं नाही आहे. फार्मामध्ये तुम्हाला इयर ऑन इयर तुमचा जसं जसं अनुभव वाढत जाईल, तुमचा एक्सपर्टाईज वाढत जाईल, त्या पद्धतीनं तुमची ग्रोथ होत जाईल. आणि आत्ता तुम्ही बघू शकता की कितीतरी फार्मास्युटिकल कंपनीज अशा आहेत जिथे जे लोक टॉप पोझिशनला पोचलेले आहे, की व्हाईस प्रेसिडेंट आहे और म्हणजे DGM आहे, GM आहे, ह्या लेवलला जे पोचलेले लोक आहे, हे सगळे कोट्यांचेच पॅकेज घेतात आहे. तर फार्मसीमध्ये आहे, पण इट इज म्हणजे सुरुवातीला एंट्री केल्यामध्ये कॉलेजमधनं तुम्ही गेले आणि कंपनीला लागले तर तुम्हाला कोट्याचं पॅकेज मिळणार असं नाही आहे. तुम्हाला सुरुवातीला स्ट्रगल करावं लागेल, स्किल ॲक्वायर करावं लागतील, आणि ज्या स्किल तुम्ही डेव्हलप केल्या तर तुमची ग्रोथ त्याच्यात होईल. स्किल महत्वाचे आहेत, विद्यार्थ्यांना स्किल खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे फक्त बेसिक, जसं आता भारतामध्ये सध्याच्या परिस्थितीत ऑलमोस्ट असं झालं आहे की 10,000 फार्मसी कॉलेज झाले. आता 10,000 इज अ बिग नंबर. आता ह्या 10,000 फार्मसी कॉलेजमधनं कितीतरी ग्रॅज्युएट्स बाहेर पडत आहे, आणि बिकॉज थ्रूआउट इंडिया सिलेबस सारखा आहे, पूर्ण भारतभरात सिलेबस सारखा आहे, तर त्यामुळं सगळ्या विद्यार्थ्यांना काय नॉलेज जे दिलं जातं आहे ते सारखं नॉलेज देत आहे. आता जे कॉलेजेस जिथे ॲडिशनली प्रोॲक्टिव्हली मुलांना ॲडव्हान्स इन्स्ट्रुमेंटेशनवर ट्रेनिंग देणे, त्यांनाकडनं सर्टिफिकेशन करून घेणे, त्यांना इंडस्ट्रीमध्ये पाठवणे, इंटर्नशिप करून घेणे, इंडस्ट्रीसोबत टायअपमध्ये प्रोजेक्ट करणे, किंवा जे अंडर ग्रॅज्युएट्सच्या मुलांचं पोस्ट ग्रॅज्युएटच्या मुलांसोबत प्रोजेक्ट करून घेणे, म्हणजे सिनियर विद्यार्थ्यांचा ॲडव्हान्टेज त्यांना ट्रेनिंगसाठी करून देणे. तर ह्या ज्या स्किल डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटी जर का केल्या, विद्यार्थ्यांना त्या पद्धतीचं जर का नॉलेज दिलं, तर मग तिथल्या प्लेसमेंट ज्या आहे त्या बाकीच्या कंपॅरिझनमध्ये चांगल्या असणार आहे. सर, साधारण याच्यामध्ये म्हणजे आपण प्लेसमेंटचा जेव्हा विचार करतो तेव्हा कॅम्पस प्लेसमेंटमधनं साधारण किती टक्के विद्यार्थ्यांना याच्यामध्ये म्हणजे हे मिळू शकतं असं काही? सर, फार्मसीमध्ये कसं होतं ना की अशी बल्क रिक्रुटमेंट खूप कमी होते. ओके. म्हणजे बल्क रिक्रुटमेंट आहे, पण ती बल्क रिक्रुटमेंट कशात आहे? मार्केटिंगमध्ये आहे, सेल्स अँड मार्केटिंगमध्ये आहे. त्याच्यानंतर फार्माकोव्हिजिलन्समध्ये आहे, की ज्या IT कंपनीज आहे, ज्या बाहेरच्या देशाच्या फार्मास्युटिकल कंपनीजसाठी ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन, ड्रग मॉनिटरिंग त्याच्यावर जे काम करतात, तर त्या ज्या कंपनीजसाठी ज्या रिक्वायरमेंट लागतात, तर तिथे बल्क रिक्रुटमेंट होतं. बाकी ज्या रिक्रुटमेंट असतात मॅन्युफॅक्चरिंग युनिट्समधल्या, जसं प्रोडक्शन आहे, QA/QC आहे, किंवा रेग्युलेटरीमधल्या आहे, तर ह्या कंपनी स्पेसिफिक रिक्वायरमेंट असतात. पण मेजरली असं समजा तुम्ही की 90% स्टुडंट जे आहे ते रिक्रूट होतात. ओके, म्हणजे गुड नंबर, चांगला नंबर आहे तसं. खूप चांगला नंबर आहे फार्मसीच्या बाबतीत. म्हणजे आपण काय होतं की आता फॉर एक्झाम्पल कम्पेअर करताना असं होतं की डिप्लोमा इन फार्मसीचे मुलं आहे, तर डिप्लोमा इन फार्मसीच्या मुलांचा एमच त्यांचं मेडिकल शॉप स्वतःचं टाकणं आहे. म्हणजे त्याचं प्रोग्रेशन जे झालं आहे, ऑन्टरप्रिनरशिप त्यांनी सुरू केलं आहे, दॅट इज काइंड ऑफ प्लेसमेंट ओनली. त्याला प्लेसमेंटच धरले जाईल ना, स्वतःचा उद्योग त्यांनी चालू केलेला आहे. तर ते कोर्स स्पेसिफिक आहे.
आणि बी फार्म नंतर बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचा कल जो आहे तो हायर एज्युकेशनला आहे. तुम्ही कोणत्याही म्हणजे इन्स्टिट्यूशनचा स्टडी करा, टॉप इन्स्टिट्यूशनचा स्टडी करा. आणि फार्मसीच्या बाबतीतच तसं नाही आहे, तर भरपूर कोर्सेस असे आहेत जिथे रिसर्च ओरिएंटेड कोर्स असतील तर तिथे असं आहे की तुम्हाला जोपर्यंत तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन करत नाही, ॲडिशनल स्किल एक्वायर करत नाही, त्या स्किलच्या शिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. तर इथे ऑलमोस्ट 90% स्टुडंट प्लेस होतात आणि PGचे स्टुडंट तर 100% प्लेस होतात. ओके. येस. सर, आपण महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये कशा संधी आहेत आणि इतर राज्यांमध्ये, म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक संधी आपल्याला बघायला मिळतात किंवा फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण जे म्हटलं हायर याच्यानंतर एज्युकेशन नंतर, तर त्यांना संधी भारतभराचा जर विचार केला आपण देशभराचा, तर कुठे कुठे आहेत? कसं आहे ना की महाराष्ट्र तर आपलं प्रगत आहेच आणि महाराष्ट्रामध्ये मुंबई आहे, पुणे आहे, औरंगाबाद आहे, नागपूर आहे, या ठिकाणी भरपूर फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज आहे. म्हणजे पुण्यात बघितलं तर आपल्याकडे ल्युपिन आहे, एमक्युअर आहे, म्हणजे असे मोठे नावं घ्यायचे झाले तर आपल्या महाराष्ट्रात मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स खूप चांगले आहे, तर तिथे त्यांना संधी आहेच आहे. प्लस जसं मी म्हटलं की मॅन्युफॅक्चरिंगच्या सोबत महत्त्वाचं जे आहे, म्हणजे आता जे असं झालं आहे की ते मार्केटिंग, सेल्स अँड मार्केटिंगचे जॉब जे आहे ते भारतभर त्यांना अपॉर्च्युनिटी ते अवेलेबल आहे. मार्केटिंग मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून ज्या अपॉर्च्युनिटीज आहे किंवा प्रॉडक्ट मॅनेजमेंट टीममध्ये ज्या अपॉर्च्युनिटीज त्या आहे. प्लस काय आहे की महाराष्ट्रात आता पुणे इज अ IT हब, तर कितीतरी IT कंपनीज ज्या आहे ज्या फार्मा डोमेनमध्ये काम करतात आहे, फार्मसीच्या कंपन्यांसाठी काम करतात आहे, तर कॉग्निझंट आहे, ॲसेंच्युअर आहे, TCS आहे, या सगळ्या कंपनीज पुण्यात आहे. आणि हे सगळे फार्माकोव्हिजिलन्समध्ये, क्लिनिकल डेटा मॅनेजमेंटमध्ये, ह्या ज्या मेडिकल स्क्राईबमध्ये ह्या ज्या अपॉर्च्युनिटीज आहे त्या अपॉर्च्युनिटीज ते विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करतात. तर त्यांना महाराष्ट्रात खूप चांगल्या अपॉर्च्युनिटीज आहे. आणि महाराष्ट्रासोबत भारतात तर असं पाहिलं तर हैदराबाद आहे, विच इज अ हब फॉर फार्मास्युटिकल इंडस्ट्री. और आपण दीव दमन म्हटलं किंवा बद्दी आहे, सिक्कीम आहे, जे स्पेशल SEZ गव्हर्नमेंटने फॉर्म केलेले आहे आणि तिथे खूप मोठ्या प्रमाणात फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज आहे. तर त्या सगळ्या फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजमध्ये राईट फ्रॉम एक इनिशियल स्टेजपासून तर फायनल तो प्रॉडक्ट मार्केटमध्ये येण्यापर्यंतच्या ज्या विविध अपॉर्च्युनिटीज आहेत तिथं फार्मसीच्या विद्यार्थ्यांना ऑप्शन्स अवेलेबल आहे. सर, ज्यावेळेस आपण नोकरीच्या संधींचा विचार करतो त्यावेळेला परदेशामध्ये कशा संधी आहेत? म्हणजे आपण म्हटले की भारत आपला 3 नंबरचं मॅन्युफॅक्चरर आहे आणि निर्यात आपण मोठ्या प्रमाणात औषधांची करतोय. तर आपल्या विद्यार्थ्यांना बाहेरच्या देशांमध्ये कशा संधी आहेत फार्मसीमधनं जर जायचं म्हटलं तर? कसं आहे की फक्त म्हणजे आपल्या इथे एज्युकेशन घेतलं आणि बाहेर जॉब अपॉर्च्युनिटीसाठी आपण गेलो तर ज्या आपल्या इंडियन कंपनी आहे आणि ज्या फॉरेनमध्ये आत्ता ऑपरेट करताय तर त्यांना इंटरनॅशनल बिझनेस मॅनेजमेंट करण्यासाठी जो मॅनपॉवर लागतोय तो मॅनपॉवर डायरेक्ट रिक्रूट होऊ शकतो. पण जर का कोणाला इंटरनॅशनल स्तरावर करिअर करायचं असेल तर त्याच्यासाठी सोपा मार्ग असा आहे की त्यांनी ग्रॅज्युएशन केल्यानंतर आधी त्यांनी काय केलं पाहिजे की बाहेर जाऊन मास्टर्स डिग्री घेतली पाहिजे और त्यांनी काहीतरी तिथले सर्टिफिकेशन्स घेतले पाहिजे. म्हणजे कारण प्रत्येक कंट्रीची एक स्पेसिफिक रिक्वायरमेंट आहे आणि तुम्ही जर का तिथे जाऊन त्या रिलिव्हंट एक्सपिरियन्स घेतलं त्याच्या बेसिसवर तुम्ही त्या इंटरनॅशनल कंपनीजमध्ये एंट्री करू शकतात. आणि माझे कितीतरी स्टुडंट्स आहे, मी 25 वर्षापासून फार्मसीमध्ये माझं करिअर होतं, तर माझे कितीतरी स्टुडंट्स आहे जे USला आहे, UKला आहे आणि दे आर ॲट व्हेरी गुड पोझिशन नाव. तर तो जो रूट होता तर B.Pharm नंतर हायर स्टडीजसाठी बाहेर जायचं आणि हायर स्टडीजसाठी बाहेर जाऊन तिथल्या अपॉर्च्युनिटीज ग्रॅब करायचं. आता ॲडिशनली काय झालं आहे, बिकॉज ऑफ डिजिटल वर्ल्ड ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऑनलाईन अवेलेबल झाल्या आहे. म्हणजे आता असं नाही आहे की तुम्हाला तिथं जाऊन ऑफलाईनच प्रोग्राम करायचे आहे आणि त्याच्यानंतर मग तुमच्यासाठी अपॉर्च्युनिटीज ओपन होणार आहे. तर तुम्ही ऑनलाईन पण भरपूर अशा काय म्हणतात युनिव्हर्सिटीज आहे और इन्स्टिट्यूशन आहे जे ऑनलाईन सर्टिफिकेशन कोर्स ऑफर करतात आहे. कितीतरी कोर्सेस त्याच्यातले फ्री पण आहे. तर त्या इंडस्ट्री स्पेसिफिक आणि त्या कंट्री स्पेसिफिक जे काही प्रोग्राम आहे की व्हेअर तुम्हाला कुठे जाऊन जॉब करायचा आहे ह्याच्या रिलेटेड यू हॅव टू वर्क. म्हणजे आता गल्फ कंट्रीजमध्ये आपल्या फार्मसिस्टची डिमांड आहे, पण आता गल्फ झालं किंवा US UK झालं तिथे ना फार्मसिस्टचा रोल पण वेगळा आहे. म्हणजे इंडियामध्ये काय आहे की इंडिया मॅन्युफॅक्चरिंग हब आहे, तर आपल्या इथला जो प्रोग्राम आहे तो पर्टिक्युलरली त्या पद्धतीनं प्लॅन केलेला प्रोग्राम आहे. आणि US काय होतंय म्हणजे ज्या डेव्हलप कंट्रीज आहे तिथे कसं आहे की डॉक्टर्स दे डायग्नोज आणि फार्मसिस्ट प्रिस्क्राईब, त्यामुळं फार्मसिस्टला इक्विव्हॅलंट व्हॅल्यू आहे जी डॉक्टरला आहे, राईट. आणि त्यामुळे तसे पे पॅकेजेस पण त्यांना तिथं मिळतात. पण मग त्याचे एक रिक्वायरमेंट काय आहे की तिथे तुम्हाला त्या फार्मसिस्टचा जो रोल US आहे किंवा डेव्हलप कंट्रीमध्ये आहे
त्या रोलच्या रिलेटेड नॉलेज आहे, एक्सपर्टाईज आहे, ते तुम्ही इथे घेतलं पाहिजे. बरोबर. म्हणजे तुम्हाला त्या पद्धतीने तुमचं हॉस्पिटलमध्ये तुमचं ट्रेनिंग झालं पाहिजे, तुम्ही डॉक्टरसोबत इन्व्हॉल्व्ह झालेले पाहिजे, जे काय प्रिस्क्रिप्शन डॉक्टर लिहित आहे त्या प्रिस्क्रिप्शनचं ॲनालिसिस केलं पाहिजे, डॉक्टर्सनी दिलेले प्रिस्क्रिप्शन व्यवस्थित आहे की तिथे काहीतरी ॲड करायचं आहे, कोणता ड्रग डिलीट करायचा आहे, पेशंटला काउन्सिलिंग करता आलं पाहिजे तुम्हाला. कारण ॲक्च्युली कम्युनिटी फार्मसी हा पण एक प्रकार आहे जिथे फार्मसिस्ट हा कम्युनिटीसोबत कनेक्ट होतो. बरोबर. तर तुम्ही तो रोल पण प्ले केला पाहिजे. तर ह्या जे आहे, जर का तुम्ही ह्या गोष्टी ॲक्वायर केल्या, ह्या पद्धतीने स्वतःला डेव्हलप केलं, तर तुम्हाला इंटरनॅशनल मार्केटमध्ये खूप चांगल्या अपॉर्च्युनिटीज आहे. म्हणजे आपण अपॉर्च्युनिटी जेव्हा विचार करतो, जेव्हा नोकरीच्या संधी हे करतो, तर विद्यार्थी समजा 2 वर्षाचा कोर्स करत असेल, 4 वर्षाचा असेल, 6 वर्ष जेव्हा शिकत असेल, तेव्हा त्यांनी काय स्किल्स आत्मसात केली पाहिजे, काय स्किल्स त्यांनी वाढवली पाहिजे स्वतःची? म्हणजे आता ह्या कॉम्पिटेटिव्ह मार्केटमध्ये असं आहे की विद्यार्थ्याला कम्युनिकेशन स्किल आहे, प्रेझेंटेशन स्किल आहे. म्हणजे थेरॉटिकल नॉलेज सोबत प्रॅक्टिकल नॉलेज महत्त्वाचं आहे. बरोबर. त्याच्यासोबत सॉफ्ट स्किल जे आहे ते पण तितकेच महत्त्वाचे आहे. तर विद्यार्थ्यांनी स्वतःला स्वतःच्या सॉफ्ट स्किलवर काम करायचं. म्हणजे त्याचं कम्युनिकेशन स्किल चांगलं असलं पाहिजे, प्रेझेंटेशन स्किल चांगलं असलं पाहिजे, त्याला सोबत काम करता आलं पाहिजे. जर टीम बिल्डिंग ॲक्टिव्हिटी करायची आहे, टीममध्ये काम करायचं आहे, तर हे सगळे स्किल त्यांनी ॲक्वायर केले पाहिजे. प्लस टेक्निकल स्किल त्याला आलंच पाहिजे. म्हणजे कारण त्याचा प्रायमरी रोल काय आहे, एकदा ठीक आहे की तुमचं गुड कम्युनिकेशन यू आर हॅव्हिंग, गुड प्रेझेंटेशन यू आर हॅव्हिंग, पण तुम्ही आतमध्ये इंडस्ट्रीत गेले आणि ज्या टेक्निकल रोलसाठी तुम्हाला घेतलेलं आहे, तर ते टेक्निकल रोल तुम्हाला येत नसेल तर तुम्ही तिथं सक्सेसफुल होणार नाही, तुम्ही ते डिलिव्हर करू शकणार नाही तिथे. तर तुम्हाला टेक्निकल स्किल आलं पाहिजे. थर्डची मेजर रिक्वायरमेंट आता अशी आहे की तुम्हाला डिजिटल स्किल आले पाहिजे. म्हणजे आता AI, आपण आता ह्या AIच्या जगात आहे, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी कितीतरी गोष्टी चेंज होतात आहे. तर तुम्ही ॲज अ फार्मसिस्ट ऑल्सो की AI इन हेल्थ केअर काय रोल आहे, म्हणजे तुम्हाला कुठे कुठे AIची इन्व्हॉल्वमेंट आहे, त्या AIचे टूल्स आहे, वेगळे टूल्स आहेत, त्याच्यात तुम्हाला मास्टरी आली पाहिजे. तुम्ही त्याचे स्किल ॲक्वायर करून घेतले पाहिजे. आणि ऑलवेज कीप ऑन, म्हणजे स्टुडंटनी लर्निंग, नवीन गोष्टी शिकून घेतल्या पाहिजे ज्या मार्केटला लागणार आहे आणि ज्या जॉबची रिक्वायरमेंट आहे ती. सो त्या पद्धतीने जर का स्टुडंटनी स्वतःला डेव्हलप केलं तर डेफिनेटली दे विल सक्सीड, म्हणजे त्यांना सक्सेस मिळेल. सर, याच्यामध्ये साधारण इंटर्नशिप विद्यार्थ्यांना आपण म्हणतो की आता NAP-नुसार पण विद्यार्थ्यांना इंटर्नशिप महत्त्वाचे असणार आहेत किंवा त्यांना, तर इंटर्नशिपसाठी आपल्याकडे ह्या मोठमोठ्या ज्या कंपन्या आहेत ते विद्यार्थ्यांना इंटर्नशिप कशी देतात आणि त्यासाठी त्यांचा पुढाकार असतो का? म्हणजे इंटर्नशिपसाठी ना इन्स्टिट्यूटचं जे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल आहे त्याची खूप म्हणजे काय म्हणतात महत्त्वाचा रोल आहे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा. ज्या इन्स्टिट्यूटचे जितके जास्त MOU आहे इंडस्ट्रीजसोबत आणि त्या MOUच्या माध्यमातून ज्या इंटर्नशिपच्या अपॉर्च्युनिटीज डेव्हलप होत आहे त्या स्टुडंटना पास करणे हे ट्रेनिंग प्लेसमेंट सेलचं काम आहे. तर दॅट इज वन वे जिथून मुलांना वेगळ्या इंटर्नशिप अपॉर्च्युनिटीज अवेलेबल होऊ शकतात. ॲडिशनली आत्ता खूप ऑनलाईन पोर्टल्स असे अवेलेबल आहे जिथे कंपनीच्या इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी पोस्ट केल्या जातात. तर विद्यार्थी स्वतः पण सर्च करू शकतो त्याच्या इंटरेस्टनुसार. काय होतं की जरुरी नाही आहे की कॉलेजचे जे MOUs आहे, टायअप आहे, त्याला ज्या डोमेनमध्ये इंटर्नशिप करायची आहे तिथली अपॉर्च्युनिटी त्याला अवेलेबल आहे. तर त्यांनी स्वतःचं जर का त्यांनी थोडंसं रेफरन्सिंग केलं आणि त्यांनी जर का ऑनलाईन पोर्टल्स चेक केले तर त्या अवेलेबिलिटी त्याला अपॉर्च्युनिटी मिळू शकतात. देन विद्यार्थ्यांनी लिंक्डइनवर खूप ॲक्टिव्ह असलं पाहिजे ॲक्च्युली. म्हणजे जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे, नेटवर्किंगचा जो प्लॅटफॉर्म आहे, आणि इफ दे फॉलो द टॉप कंपनीज ऑफ द कंट्री, म्हणजे आपल्या देशातल्या ज्या सगळ्यात चांगल्या कंपनी आहे त्यांना जर का फॉलो केलं तर त्या कंपनीज काय करतात, त्यांच्या ज्या इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी आहे ते त्या सोशल मीडिया पोर्टलवर पुश करतात आणि त्याच्या थ्रू मग विद्यार्थी अप्लाय करू शकतो की आणि मग त्यांचे जे ॲल्युमिनाय कनेक्ट आहे, त्यांचे जे सिनियर विद्यार्थी आहे त्याच्यात जर का ते कॉन्टॅक्टमध्ये असतील तर, कारण आता तुम्ही 4 वर्ष जेव्हा एज्युकेशन घेता तर तुमची सिनियर बॅच तुमच्यासोबत ऑलमोस्ट 3 इयर्स आहे. तर तुम्ही जर का त्या विद्यार्थ्यांसोबत तसं तुमचं जर का तुमच्या सिनियरसोबत बॉन्डिंग डेव्हलप झालं तर ते तुम्हाला रेफरलमध्ये तुम्हाला इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी मिळू शकतात. तर कॉलेज त्यांच्या लेवलनी त्यांच्या पद्धतीने अरेंज करतात, पण तुम्हाला जे करायचं आहे त्याच्यासाठी यू हॅव टू आयडेंटिफाय की मला कोणत्या डोमेनला जायचं आहे. तर जिथे मदत लागेल तिथे कॉलेजची मदत घ्या. जिथे तुम्हाला वाटतं आहे की कॉलेज मला जी पाहिजे ती इंटर्नशिप देत नाही आहे तर यू गो अँड सर्च ऑन द सोशल मीडिया प्लॅटफॉर्म. त्या प्लॅटफॉर्मचा पुरेपूर उपयोग करा आणि तो तुम्हाला टेम्पररीली उपयोग होणार नाही तर लॉंग टर्म उपयोग होणार आहे त्याचा. म्हणजे इन फ्युचर पण ज्या काय अपॉर्च्युनिटीज डेव्हलप होणार आहे,
आणि इंटर्नशिपचा फायदाच तो आहे की तुम्हाला रिअल टाईम हँड्स ऑन एक्सपिरियन्स मिळणार. बरोबर आहे. तर तो रिअल टाईम एक्सपिरियन्स जर का तुम्हाला मिळाला तर दॅट विल हेल्प यू फॉर युअर प्लेसमेंट. अदरवाईज तुम्ही जर का म्हटले की मी कॉलेजमध्येच राहून माझा छोटं मोठं काहीतरी प्रोजेक्ट करून घेतो, तर इन दॅट केस तुम्ही त्या इंडस्ट्रीच्या एन्व्हायरमेंटची तुम्ही यूज टू होणार नाही. तुम्हाला माहितच पडणार नाही की इंडस्ट्रीची काय रिक्वायरमेंट चाललंय नेमकं. सो त्यामुळं आता ना NEP मध्ये गव्हर्नमेंटनी पण मॅन्डेटरी केलंय की इंटर्नशिप हा कंपोनेंट त्यांनी ॲडच केलेला आहे. त्यामुळे कॉलेजेस पण प्रयत्न करतात त्यांच्या एंडनी आणि जे मुलं आहे विद्यार्थी आहे ते त्यांच्या पद्धतीने त्या गोष्टीला ॲक्वायर करतात. सर आता आपण बऱ्याच क्षेत्रामध्ये म्हणजे AI आता बघतोय आपण, AIचा वाढता प्रभाव मोठ्या प्रमाणावरती आहे. तर फार्मसीवरती त्याचा काय परिणाम होईल का? आणि आत्ता जे विद्यार्थी समजा आपल्याकडे आहेत, हे शिकतायत किंवा त्यांनी ॲडमिशन घेतलेले आहेत, हे 2 वर्ष, 4 वर्ष, 6 वर्षांनी ते इंडस्ट्रीमध्ये बाहेर पडणार आहेत. तर पुढच्या 5-10 वर्षामध्ये असं तुम्हाला हे वाटतंय का की AIचा प्रभाव त्याच्यावरती कसा असेल किंवा कितपत पडेल? AIचा प्रभाव तर आता प्रत्येक गोष्टीवर पडणार आहे. म्हणजे असं आपण म्हणूच शकत नाही की AIनी काय कोणती एखादी फील्ड अशी आहे की जी इम्पॅक्ट नाही होणार आहे. तर AIनी ना पॉसिबिलिटी अपॉर्च्युनिटी वाढणार पण आहे. तर फार्मामध्ये कसं आहे की आता ड्रग डिस्कवरी आहे, तर ह्याच्यात सॉफ्टवेअर्स यूज होतात आहे. तर त्याच्यामुळे जो नवीन ड्रग इंट्रोड्यूस करायला लागणारा जो वेळ आहे तो कमी लागणार आहे. त्यानंतर ज्या क्लिनिकल ट्रायल्स आहे तर त्याच्यात जो डेटा मॅनेजमेंट सिस्टम लागतोय तर AI इज हेल्पिंग इन दॅट. तर त्यामुळे आपल्याला जे एक्सपेक्टेड रिझल्ट पाहिजे तर ते AIमुळं काय होतं आहे की रिझल्ट खूप फास्ट प्रोसेस होत आहे. तर फास्ट प्रोसेसिंग झाल्यामुळं तुमचा वेळ तिथं वाचला तर यू विल बी गेटिंग क्विक आउटपुट. त्यानंतर प्रोडक्शनमध्ये असं आहे की प्रोडक्शन ऑटोमाइज होणार आहे. प्रोडक्शन ऑटोमाइज झाले तर तिथे ज्या एरर्स होणार आहे त्या मिनिमाइज होणार आहे. मग आता असं म्हटलं प्रोडक्शन ऑटोमाइज झालं तर प्रोडक्शनमधले रोल कमी होणार आहे. तर प्रोडक्शनमधला तो रोल कमी होणार जो मॅन्युअल रोल आहे. पण देन तुम्ही AIला इंटिग्रेट करून ते जर का तुम्ही इंटिग्रेशन केलं तर तिथे ज्या नवीन गोष्टी करायच्या आहे तिथे तुम्हाला AI विल हेल्प यू इन दॅट केस. आणि मेजरली AIचा इम्पॅक्ट जो फार्मास्युटिकलमध्ये येणार आहे तर ज्या फार्मसीच्या म्हणजे ड्रग रिलेटेड डिसिजन मेकिंगमध्ये AI विल प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. म्हणजे आता जर का आपल्याला एखाद्या ड्रगचा इम्पॅक्ट किंवा ॲनालिसिस करायचा आहे की त्याचा काय मार्केटवर ॲनालिसिस आहे तर मॅन्युअल डेटा कलेक्ट करून त्याचा ॲनालिसिस करायला खूप वेळ जातो. पण तोच जर का आता AIचा आपण AIचे टूल्स यूज केले तर देन वी गेट रिझल्ट्स व्हेरी क्विक. तर AI विल इम्पॅक्ट हेल्थकेअर इन दॅट वे. आणि AIमुळे आता काय होणार आहे की फ्युचर जे आहे, फ्युचर ऑफ फार्मा काय आहे, प्रिसिजन मेडिसिन. म्हणजे तुम्हाला इंडिव्हिज्युअलला आता असं आहे की आपण सगळेजण फॉर एक्झाम्पल आपल्याला टेम्परेचर आलं तर आपण पॅरासिटामॉल घेतो. तर एक कॉमन ड्रग झाला हा. तर आता AI जेव्हा येईल ना तर प्रिसिजन मेडिसिन 1 to 1 इंडिव्हिज्युअलला काय काय मेडिसिन्स लागणार आहे त्याचे जे प्रॉब्लेम्स आहे त्याला तर ते ह्या गोष्टींमध्ये AIचं खूप मोठं इन्व्हॉल्वमेंट असणार आहे. AI विल हेल्प यू टू आयडेंटिफाय इंडिव्हिज्युअल रिक्वायरमेंट आणि त्याच्यानुसार मग त्या पेशंटला तसे ड्रग्स दिले जाणार आहे. बरोबर आहे. म्हणजे AIचे आणि हे जे काही एक्स्ट्रा स्किल्स आहेत ते विद्यार्थ्यांना जसं आत्मसात करावं लागेल त्याच्यावरती काम करावं लागेल. जेव्हा ते ॲडमिशन घेतील तेव्हा त्या अकॅडमिकमध्ये त्यांना इंडस्ट्रीमध्ये आता सध्या काय चाललं याच्यावरती जास्तीत जास्त काम करावं लागेल. येस. आणि काय होणार ना की हे AI टूल्स मग आहे म्हणजे त्यांना ते ह्या सगळ्या गोष्टी कम्प्युटर इंजिनिअरिंग म्हणजे त्याच्यासोबत इंटिग्रेशन करावं लागेल. आता फार्मसीच्या विद्यार्थ्यांना पण डिफरंट लँग्वेजेस आल्या पाहिजे. म्हणजे त्यांना जर का ह्या कॉम्प्युटिंग लँग्वेज आल्या तर देन दे कॅन प्ले इम्पॉर्टंट रोल इन सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट जे फार्मसीसाठी लागणार आहे. और आता मेडिकल डिव्हायसेस आहे तर मेडिकल डिव्हायसेस जे आहेत प्रिसिजन मेडिसिन म्हणतोय मी किंवा इंडिव्हिज्युअलाइज जे मेडिकल डिव्हायसेस डेव्हलप होत आहे की आपण आता ब्लड शुगरचं मॉनिटरिंग करू शकतो, इंडिव्हिज्युअल BP मॉनिटरिंग करू शकतो. लाईकवाईज असे भरपूर मेडिकल डिव्हायसेस इन फ्युचर येणार आहे. तर त्याच्यात जर का तुम्हाला चांगला रोल आणि अपॉर्च्युनिटी डेव्हलप करायची आहे स्वतःसाठी तर त्यांना ह्या ॲडिशनल लँग्वेजेस सॉफ्टवेअर स्किल्स जे आहे त्यामध्ये पण त्यांना एक्सपर्टाईज घ्यावं लागेल. आणि ज्या विद्यार्थ्यांना तसा कल आहे थोडा की त्यांना इंटरेस्ट पण आहे त्या गोष्टीत तर ते लवकर ते ग्रॅप करतील आणि त्याला त्याचा फायदा होईल त्यांना. सर आपण फार्मसीवरतीच बोलतोय म्हणजे बराच वेळ. फार्मसीच्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? कारण आपण मार्केटिंग जर म्हटलं तर मार्केटिंगचा तो हेक्टिक एक जॉब आहे. त्यानंतर स्वतःचं जर समजा मेडिकल शॉप एखाद्याला करायचं असेल तर मेडिकल शॉपमध्ये कसं आहे की तुम्हाला जास्त असं 17-18 तास काम करावं लागतं तुम्ही स्वतः केल्यानंतर. तर या विद्यार्थ्यांना ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे फार्मसीला त्यांना काय सल्ला द्याल? किंवा कसं आहे म्हणजे फार्मसीमध्ये मी जसं आधी सांगितलं जसं की फार्मसीमध्ये तुम्हाला एंट्री केल्यानंतर ॲक्च्युअल इंडस्ट्रीमध्ये काय चालू आहे ते तुम्ही तिथे गेल्यानंतरच शिकणार आहे. राईट. तर तुम्हाला लाईफ लाँग लर्नर व्हावं लागेल. म्हणजे तुम्ही डिग्री घेतली, डिप्लोमा घेतला किंवा डिग्री घेतली, PG केलं म्हणजे मला सगळं येतं आहे असं नाही आहे.
तर तुम्हाला जे अकॅडमिक सेटअपमध्ये जे काही ट्रेनिंग दिलं आहे ते ट्रेनिंग तुम्हाला मिळालंच. त्याच्या व्यतिरिक्त जेव्हा तुम्ही ॲक्च्युअल जाऊन साईटवर जेव्हा काम करताय तर तुम्हाला तिथे जे लर्निंग मिळणार आहे तर ते लर्निंग तुमचं खूप महत्त्वाचं असणार आहे. तर यू शुड बी लाईफ लाँग लर्नर. म्हणजे तुम्हाला असं कधीच वाटलं नाही पाहिजे की मला सगळं येतं आहे. म्हणजे ऑलवेज जे काय तुम्ही करणार आहे एव्हरी स्टेप इज की तुम्हाला व्हॅल्यू ॲडिशनच होणार आहे तुमची. त्यानंतर तुम्हाला रिलिव्हंट स्किल डेव्हलप करावं लागणार आहे. म्हणजे जसं आपण आत्ता ह्या चर्चेमध्ये आपलं 2-3 वेळा उल्लेख झाला आहे की स्किल सेट. तर मार्केटमध्ये काय स्किल लागतात आहे. तर मार्केटला जसं जिथे जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहे, तुमचा एम आहे यू वॉन्ट टू वर्क इंटरनॅशनली. तुम्हाला ग्लोबल पूर्ण देश म्हणजे पूर्ण जगात तुम्हाला काम करायचं आहे. मग इंटरनॅशनल मार्केटच्या रिक्वायरमेंट काय आहे. आता तुम्हाला जर का फॉर एक्झाम्पल यू वॉन्ट टू गो अँड वर्क इन जर्मनी और यू वॉन्ट टू गो अँड वर्क इन फ्रान्स, तुम्हाला तिथे जाऊन काम करायचं आहे तर तुम्हाला त्या लँग्वेजेस आल्या पाहिजे. म्हणजे स्वतःच्या त्या लँग्वेजमध्ये म्हणजे तुमचा एम जर का क्लिअर असेल की मला जाऊन उद्या फ्रान्समध्ये जाऊन काम करायचं आहे तर यू शुड हॅव फ्रेंच लँग्वेज प्रोफिशियन्सी तुम्हाला आली पाहिजे. ती जर्मनीत जायचं आहे तर जर्मनी आलं पाहिजे. तर त्या तुमच्या स्किल सेटवर काम करा. तर म्हणजे तिथे पण परत हे 3 गोष्टी आल्याच तिथे की सॉफ्ट स्किल, मी लँग्वेज स्किल म्हणतोय ते टेक्निकल स्किल, आणि तुम्ही ते एक्सपर्टाईज गेन करा आणि मल्टिपल सर्टिफिकेशन्स घ्या. म्हणजे तुम्हाला त्यानंतर नेटवर्किंग करा. अजून एक महत्त्वाचा, जसं मी म्हटलं की तुमचे ॲल्युमिनाय म्हणजे सिनियर मुलं जे आहे त्याच्यासोबत तुमचं नेटवर्किंग चांगलं असेल. इंडस्ट्रीचे जे टॉपमोस्ट लोक आहेत त्यांच्यासोबत तुमचं कनेक्ट चांगलं असेल. तुमच्या टीचर्ससोबत तुमचा कनेक्ट चांगला असेल. तर हे जे कनेक्ट्स तुमचे आहे दीज कनेक्ट्स विल डेफिनेटली हेल्प यू. तर तुम्हाला जर का फार्मसीमध्ये चांगलं ग्रोथ करायचं आहे तर तुम्हाला यू हॅव टू बी लाईफ लाँग लर्नर. यू शुड हॅव व्हेरी गुड स्किल सेट. सगळे स्किल्स जे मार्केटमध्ये लागणार आहे ते तुम्ही ॲक्वायर केले पाहिजे. असं म्हणून चालणार नाही की मला येतंय तर ओके. आणि एव्हरी डे डिमांड इज चेंजिंग. म्हणजे मार्केटची रिक्वायरमेंट बदलते. AI स्किल्स तुम्हाला आले पाहिजे आत्ता, कारण AI फ्युचरमध्ये AI इज गोइंग टू इम्पॅक्ट एव्हरीथिंग. तुमच्या वर्किंगला इम्पॅक्ट करणार आहे तर तुम्हाला AIचे स्किल्स आले पाहिजे. तर हे जर का स्किल तुम्ही ॲक्वायर केले, स्वतःला त्या हिशोबाने मार्केटमध्ये पोझिशन केलं तर इतक्या अपॉर्च्युनिटीज तुम्हाला डेव्हलप होणार आहे आणि तुम्ही बाकीच्या विद्यार्थ्यांच्या ॲक्च्युली पुढे जाणार आहे. आणि कीप दॅट इन माइंड. म्हणजे तेच डोक्यात घेऊन तुम्ही ॲडमिशन घ्या. ॲडमिशन घेताना फक्त हे ठेवू नका डोक्यात की मला फक्त B.Pharmची डिग्री करायची आहे आणि B.Pharm डिग्री केल्यानंतर मला मार्केटमध्ये रेड कार्पेट आहे. नाही, इंडस्ट्रीचं म्हणणंच आहे की स्किल गॅप खूप आहे. विद्यार्थ्यांना जे आम्हाला इंडस्ट्री रेडी कॅन्डिडेट आम्हाला मिळत नाही. तर त्याच्यासाठी सर्टिफिकेशन कोर्स ॲडिशनल तुमच्याकडनं तुम्ही एफर्ट्स टाका आणि जिथे चांगल्या इन्स्टिट्यूट्स आहे, ज्या इन्स्टिट्यूट्समध्ये तुम्ही जाऊन ट्रेनिंग करू शकता, वेदर गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट आहे तिथे जा, इंटर्नशिपचे ऑप्शन्स घ्या आणि स्वतःला डेव्हलप करा. सरांनी जे काही स्किल्स सांगितलेले आहेत आपल्याला, ते आपल्या जे काही 2 वर्ष 4 वर्षाचा जो काही कोर्स असेल त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळे स्किल्स आत्मसात करावे लागणार आणि स्किल्स असेल तरच इंडस्ट्रीमध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात जॉब ऑपॉर्च्युनिटी मिळतील. हा एक महत्त्वाचा सल्ला सरांनी आपल्याला दिलेला आहे. सर, आपण अलाड विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये बसलेलो आहोत. थोडंसं या विद्यापीठाविषयी आम्हाला थोडीशी माहिती द्या. अलाड युनिव्हर्सिटी जी आहे ती एक स्टेट प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहे आणि 2024मध्ये आम्हाला या युनिव्हर्सिटीची परमिशन मिळाली आहे. तसं पाहिलं तर अलाड चॅरिटेबल ट्रस्ट जो आहे, अलाड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स आहे, तर हे 25 वर्षी जुने 25 इयर्स ओल्ड संस्था आहे, 25 वर्षी जुनी संस्था आहे. आणि इथे मल्टिपल प्रोग्राम्स आम्ही रन करतो. तर आमची जी आत्ता युनिव्हर्सिटी आहे त्या युनिव्हर्सिटीमध्ये आमच्या 5 स्कूल आहे. स्कूल ऑफ इंजिनिअरिंग, स्कूल ऑफ फार्मसी, स्कूल ऑफ मॅनेजमेंट, स्कूल ऑफ लॉ अँड स्कूल ऑफ हेल्थ अँड बायोसायन्सेस. तर ह्या 5 स्कूल्समध्ये आम्ही सध्या प्रोग्राम ऑफर करतो आहे. आणि हे मेजरली आमचे जे प्रोग्राम आहे सगळे इंडस्ट्री ओरिएंटेड प्रोग्राम आहे. म्हणजे वी हॅव मेजर कोलॅबरेशन्स विथ द इंडस्ट्री. आम्ही हिंजवडीमध्ये असल्यामुळं आम्हाला ह्या IT लोकेशनचा बेनिफिट आहे. बरोबर. आणि आजूबाजूला इतक्या IT कंपनीज आहेत तर त्यांच्यासोबत आमचे MOUs आहे. तर विद्यार्थ्यांना पण त्याचाच बेनिफिट होणार आहे की त्यांना तेवढ्या अपॉर्च्युनिटीज ज्या आहे इंटर्नशिपच्या, त्या अपॉर्च्युनिटीज त्यांना एकदम नियर डिस्टन्समध्ये अवेलेबल होत आहे. तर म्हणजे इन्स्टिट्यूट जे आहे ते मोस्टली इंडस्ट्री फोकस एज्युकेशन देण्यावर भर देत आहे आमचं. बरोबर आहे. आपण फार्मसीवरती इतका वेळ जे काही बोलत होतो सर, तर आपल्याकडे फार्मसीला कशा प्लेसमेंट आहेत आणि त्यासाठी आपण विद्यार्थ्यांकडनं काय वेगळ्या पद्धतीने काम करून घेतो? आता आमच्या अलाड युनिव्हर्सिटीमध्ये पण जे फार्मसी आहे तर तिथे आमच्याकडे D.Pharm आहे, B.Pharm आहे आणि M.Pharm आहे. M.Pharm फार्मास्युटिक्समध्ये आहे आणि क्वालिटी अश्युरन्स टेक्निकमध्ये आहे. आणि ॲप्रूव्ड रिसर्च सेंटर पण आहे, PhD प्रोग्राम पण आहे. तर मेजरली जे B.Pharmचे जे विद्यार्थी आहेत तर ते सेल्स अँड मार्केटिंगमध्ये आणि फार्माको व्हिजिलन्समध्ये जे मार्केटमध्ये ॲक्च्युअल जे जॉब्स आहे त्या पद्धतीने ते जातात.
ॲडिशनली आम्ही त्यांना ॲडिशनल सर्टिफिकेशन्स आम्ही त्यांच्याकडनं करून घेतो. म्हणजे रेग्युलेटरी अफेअर्स, जसं म्हटलं मी, वर्ल्ड वाईड रिक्वायरमेंट आहे रेग्युलेटरी प्रोफेशनलची. तर रेग्युलेटरी अफेअर्समध्ये आम्ही त्यांच्याकडनं सर्टिफिकेशन कोर्स करून घेतो. क्लिनिकल रिसर्चमध्ये आम्ही त्यांच्याकडनं सर्टिफिकेशन ॲडिशनल कोर्स करून घेतो. कारण जे सुरुवातीचे आमचे फायनल इयरचे विद्यार्थी आहे ते SPPU सोबत आहे, म्हणजे पुणे विद्यापीठासोबत आहे. आणि आता ज्या नवीन बॅचेस येतील त्या आमच्या अलाड युनिव्हर्सिटीच्या अंडर आहे. तिथे आम्हाला अजून जास्त चांगली फ्लेक्झिबिलिटी आहे, कारण ॲज अ प्रायव्हेट युनिव्हर्सिटी म्हणून आम्हाला जो आमचं कोर्स स्ट्रक्चर आहे, तर आम्हाला ज्या फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाकडनं गाईडलाईन्स आहेत त्या गाईडलाईन्स तर आम्ही फॉलो करणार. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही तिथे ॲडिशनल क्रेडिट्समध्ये मल्टिपल सब्जेक्ट्स ॲड करतो आहे, जी मार्केट रिक्वायरमेंट आहे. म्हणजे आपण जे बोललो की स्किल सेट जे लागतं आहे, तर सर्टिफिकेशन कोर्स जे करून घ्यायचे, तर याचं पार्ट ऑफ करिक्युलम आम्ही ते करून घेणार, सो दॅट विद्यार्थी जो आहे तो इंडस्ट्री रेडी होणार आहे. तर B.Pharmच्या विद्यार्थ्यांना जे आपल्या जे इंडियन मार्केटसाठी आम्ही तयार करतो आहे, तर तिथं फार्माको व्हिजिलन्समध्ये त्यांना अपॉर्च्युनिटी आहे. तर आम्ही फार्माको व्हिजिलन्स हा ॲडिशनल सब्जेक्ट ॲड करणार आहे. त्यांना क्लिनिकल रिसर्च, क्लिनिकल डेटा मॅनेजमेंटमध्ये त्यांना अपॉर्च्युनिटीज आहे, तर दॅट वी आर गोइंग टू ॲड. म्हणजे त्या पद्धतीने आम्ही आमचं कोर्स स्ट्रक्चर बनवलं आहे की विद्यार्थ्यांना ज्या बेस्ट मार्केटमध्ये अपॉर्च्युनिटीज आहेत त्या सगळ्या अपॉर्च्युनिटीज त्यांना मिळणार. आणि जे PGचे मुलं आहे आमचे, तर त्या PGच्या मुलांसोबत आम्ही काय केलं आहे की इंडस्ट्रीचे एक्सपर्ट सोबत घेतले आहे आणि त्यांचे जे प्रोजेक्ट्स आहे ते आम्ही इंडस्ट्रीच्या एक्सपर्टसोबत डिझाईन करतो आहे की इंडस्ट्रीच्या रिक्वायरमेंटप्रमाणे काय प्रोजेक्ट्स पाहिजे. म्हणजे आम्हाला फक्त ते थेरॉटिकल प्रोजेक्ट्स करून विद्यार्थ्यांना तयार करायचं नाही आहे, तर ते प्रॉब्लेम जे आहे, म्हणजे जे इंडस्ट्रीचे प्रॉब्लेम आहे ते आम्ही इंडस्ट्रीकडनं घेतो आहे आणि ते आमच्या विद्यार्थ्यांना त्याचा एक्सपोजर देतो आहे. आणि ते इंडस्ट्रीचे लोक त्यांना को गाईडशिप आम्ही दिलेली आहे की ते आमच्या विद्यार्थ्यांना त्याच्या इंडस्ट्रीच्या प्रोजेक्ट रिलेटेड गाईड करतील आणि तिथे मग विद्यार्थ्यांना चांगल्या जॉब ऑपॉर्च्युनिटी मिळतील. तर ते जे M.Pharm फार्मास्युटिक्स हा फार्मसीचा कोर सब्जेक्ट आहे, ज्याला एव्हरग्रीन सब्जेक्ट म्हणतात आणि तिथे खूप जास्त अपॉर्च्युनिटीज असतात. तर फार्मास्युटिक्सचे मॅक्झिमम मुलं आमचे इंडस्ट्रीमध्ये ॲब्झॉर्ब होतात. फॉर्म्युलेशन डेव्हलपमेंटमध्ये, R&Dमध्ये ते ॲब्झॉर्ब होतात. आणि रेग्युलेटरी अफेअर्सचं ॲडिशनल सर्टिफिकेशन केल्यामुळं QA आणि फार्मास्युटिक्सचे मुलं रेग्युलेटरीमध्ये पण त्यांना अपॉर्च्युनिटी मिळतात. तर आम्ही जास्तीत जास्त भर जो आहे तो इंडस्ट्री ओरिएंटेड शिक्षणावर भर आहे. आम्ही इंडस्ट्रीचे एक्सपर्ट्स आमच्या करिक्युलम डिझाईनमध्ये ॲड केलेले आहे. म्हणजे आमच्या बोर्ड ऑफ स्टडीजवर इंडस्ट्रीचे लोक आहेत जे आम्हाला गाईड करतात आहे की इंडस्ट्री रिलेटेड काय कंपोनंट ॲड करायचं आहे तुम्हाला, अँड दॅट ते जे स्किल सेट्स मुलांना द्यायचे आहे आम्हाला, ते इंडस्ट्रीच्या रिक्वायरमेंटप्रमाणे आम्ही डिलिव्हर करतो आहे. सर, आपण AI वरती बरंचसं आता बोलतोय, जागतिक स्तरावरती बऱ्याच घडामोडी होत आहेत AI वरती. तर फार्मसी क्षेत्रामध्ये AI चा प्रभाव काय पडेल आणि पुढच्या 5 वर्षामध्ये काय जॉब्स त्याच्यामुळे वाढतील असं वाटतं? डेफिनेटली फार्मसीमध्ये पण AIचा इम्पॅक्ट असणारच आहे, कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे ना जी प्रोसेस आहे ती फास्ट होणार आहे. तर ड्रग डिस्कवरीमध्ये AIचं इन्व्हॉल्वमेंट असणार आहे. जे ड्रग मॉलिक्यूल नवीन इंट्रोड्यूस होतात मार्केटमध्ये, तर जे आत्ता जो वेळ लागतो त्यांना डेव्हलप व्हायला, तर त्या बिकॉज ऑफ AI इंटरफेरन्स त्याच्यात ती प्रोसेस खूप स्पीडअप होईल आणि नवीन ड्रग मॉलिक्यूल लवकर येतील. मग त्याच्यामुळे त्या ज्या जॉब अपॉर्च्युनिटीज त्याच्यात रिलेटेड ओपनिंग होणार आहे, तिथे विद्यार्थ्यांना खूप अपॉर्च्युनिटीज होणार आहे. त्याच्यानंतर जे आहे की जनरिक, म्हणजे इंडिया इज अ हब फॉर जनरिक मेडिसिन. तर आता जनरिक मेडिसिनचं मॅन्युफॅक्चरिंग वाढणार आहे. तर आणि आपण आत्ता जे 180+ कंट्रीजला आपण जे सप्लाय करतोय आणि ओव्हर द पिरियड ऑफ टाईम डिमांड वाढतच चालली आहे. जागतिक लोकसंख्या जशी वाढते तसं त्या पद्धतीने आपलं ड्रग एक्सपोर्ट पण वाढतंय. तर त्याच्यात पण AI विल प्ले इम्पॉर्टंट रोल. त्यानंतर क्लिनिकल डेटा मॅनेजमेंट आहे, क्लिनिकल रिसर्च आहे. तर तो क्लिनिकल डेटा प्रोसेस करायला जो काही वेळ लागणार आहे तो प्रोसेस करायचा वेळ कमी होईल. तर आत्ताच भारतात कितीतरी क्लिनिकल ट्रायल्स चालू आहे. म्हणजे बिकॉज ऑफ अवेलेबिलिटी ऑफ द एक्सपर्टाईज आणि जे पेशंट पूल पाहिजे तेवढा पेशंट पूल भारतात असल्यामुळं ज्या क्लिनिकल ट्रायल्स आहे वर्ल्ड वाईड, त्या सगळ्या कंपनी भारतामध्ये क्लिनिकल ट्रायल्स करत आहे. तर ह्या नंबर ऑफ क्लिनिकल ट्रायल्स वाढतील कारण तेवढे ड्रग मॉलिक्यूल इंट्रोड्यूस होतील. तर तिथे ज्या अपॉर्च्युनिटीज डेव्हलप होणार आहे तर त्या पद्धतीने त्या डेव्हलपमेंट अपॉर्च्युनिटीज डेव्हलप होणार आहे. त्यानंतर ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचा यूज होईल सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये. म्हणजे आता हे जेव्हा हे ड्रग्स भारतातनं इतक्या सगळ्या कंट्रीजमध्ये जाणार आहे, तर ही जी सप्लाय चेन मॅनेजमेंट आहे ह्याच्यात जेव्हा AIचा इंटरफेस ॲड होईल, म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा यूज आपण जेव्हा करू, तर ह्या सगळ्या जागी जे एक्सपर्ट आहे, ज्यांना ह्या गोष्टीचं नॉलेज आहे, हे टेक्नॉलॉजी ज्यांनी ॲक्वायर केलेलं आहे, असे विद्यार्थी तिथं सक्सेसफुल होतील. बरोबर. तर येणाऱ्या काळात फार्मसीच्या विद्यार्थ्यांना ह्या सगळ्या अपॉर्च्युनिटीज मिळणार आहे. तर बेसिक फार्मसीच्या नॉलेजसोबत जर का ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी ॲक्वायर केल्या तर दे विल बी बेनिफिटेड. बरोबर आहे. तर हे होते डॉक्टर सोहन चितलांगे सर,
बराच वेळ आपण फार्मसीवरती त्यांच्याशी चर्चा केली. ही मुलाखत ऐकल्यानंतर मला नक्कीच असं वाटतंय की फार्मसी ज्यांना विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे, ज्यांना त्याच्यामध्ये करिअर करायचं आहे, त्या विद्यार्थी पालकांच्या मनातील जे काही प्रश्न असतील त्याची बरीचशी उत्तरं या मुलाखतीच्या माध्यमातून आपण सरांकडनं जाणून घेतलेली आहेत. आणखी तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्या प्रश्नांवरती आपण सरांशी परत एकदा चर्चा करण्याचा प्रयत्न करूयात, त्यांच्याकडनं अजून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. सर, तुम्ही लेट्सअपला अशी संवाद साधला त्याबद्दल खूप धन्यवाद. थँक्यू. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. नाही, सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.